नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये तारिणी मात्र अशी काही रणरागिणी बनली आणि तिला मिळालेल्या लीडवरून सलमाचा पाठलाग करून तिने सलमाची गचसांडी मात्र पकडली. इतक्या चालाकीने तिने ते सगळं आता प्रेक्षकांनो काम केलेलं असतं. सलमाकडून खूपच महत्त्वाची माहिती मात्र आता तारिणीला मिळाली. सलमाकडे असलेले पासपोर्ट, महत्त्वाचे डॉक्युमेंट तिने चक्क एका कढईमध्ये भांड्यात लपवलेले असतात आणि त्याच वेळेस त्याच्यावर असलेले कोड लँग्वेजमधून काहीतरी जे सत्य लिहिलं होतं ते मात्र तारिणीने बरोबर आता क्रॅक केलेलं असतं. तो कोड क्रॅक करून प्रेक्षकांनो तारिणीने खूप मोठी धमाल केली. मुंबईवर होणारा हमला आता तारिणीने वाचवलेला असतो. इकडे सलमा मात्र आपल्या त्या फैजाबादी मिरचीबद्दलच काहीतरी बोलत असते, जी की तिची कोड लँग्वेज आणि एका ठिकाणी ती जाते तेव्हा तारिणीने मात्र तिची चांगली गचसांडी पकडली. आता तिची चांगली झडती घेतली. सलमा टाळाटाळ करते आणि पळायचा प्रयत्न करता क्षणी सलमाला मात्र तारिणीने बरोबर तिच्या मुसक्या आवडल्या. तारिणीला सलमा जे सांगते ते सगळं ऐकून प्रेक्षकांना खूप मोठा धक्का बसतो, कारण या सगळ्या कटाचा पुढचं टार्गेट चक्क मुंबई असतं. आता मात्र तारिणी एक मिनिटाचा सुद्धा विलंब न करता विक्रम सरांना सगळी माहिती देते आणि तारिणी विक्रम सर मात्र तडकाफडकी मुंबईला रवाना झालेले असतात. होय प्रेक्षकांनो, मुंबईला जाऊन रॉची सिक्रेट आता खूप मोठी अशी मीटिंग तिकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये सलमाच्या अख्ख्या टीमला मुंबईतून जेरबंद करण्याचं टार्गेट आता मात्र तारिणीवर आले. एका बाजूला मुंबईला असलेला धोका, दुसऱ्या बाजूला सलमाच्या टीमला पकडण्याची जी काय तरफड चालली त्याच्यामध्ये प्रेक्षकांनो तारिणीने खूपच खतरनाक कामगिरी केलेली आपल्याला पाहायला मिळते. सलमाकडून मिळालेली माहिती, तिच्याकडे असलेले डॉक्युमेंट्स आणि त्याच्यावर जे काही कोड लँग्वेजमध्ये काही होतं त्याचा अर्थ उलगडून प्रेक्षकांनो तारिणीने मुंबई हल्ल्याचं गुपित मात्र आता समोर येईल आणि तारिणीने सलमाला मात्र चांगली 3rd डिग्री दिलेली असते. जबरदस्त ट्रॅक आपल्याला पाहायला मिळतोय प्रेक्षकांनो. आता मुंबईला आलेली तारिणी आणि विक्रम सर नेमका मुंबईचा हल्ला कसा थांबवणार आणि मुंबईच्या हल्ल्यामागचा खरा सूत्रधार, खरा मेन कल्प्रिट कोण आहे हे मात्र आपल्याला आजच आता तारिणी पकडताना पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, आजचा भाग एवढा जबरदस्त दाखवला आहे ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे आपण पाहतोय शेखर सरांचं सुद्धा आता सगळं बिंग केदारनी फोडलेलं असतं, कारण शेखरच सगळी माहिती कौशिकीला पुरवतो हे सुद्धा प्रेक्षकांनो आता सत्य बाहेर आलेलं असतं. या दरम्यान आपण पाहतोय तारिणी जेव्हा आता मार्केटमध्ये फिरत असते, फरीदाबादी शिमला मिरचीबद्दल ती आता मुलगी माहिती विचारत असते. तिला कमांडरच्या गोष्टी आठवतात. खानदेशी आहोत ना, मग डाळ बट्टी महिन्यातून एकदा तरी व्हायलाच पाहिजे. जर नाही खाल्ली डाळबट्टी तर आमच्या जीवाला काही शांती मिळत नाही. तेव्हा तिला ते बोलणं आठवतं की ही सारखी सारखी फैजाबादी शिमला मिरचीबद्दल काय बोलते. तारिणी म्हणते बरोबर आहे, ते लोक त्यांचं गाव सोडू शकतात पण त्यांचं खाणं पिणं मात्र अजिबात सोडू शकत नाही. त्यांना इथल्या वस्तूंची गरज असते म्हणून ते काम आता करत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं तसंच आता काहीतरी त्या फैजाबादी शिमला मिरचीचं गूढ आहे. इकडे मात्र प्रेक्षकांना आपण पाहतोय त्यांच्या देशातल्या गोष्टींची डिमांड ते बरोबर करतात आणि त्यामुळेच इकडे सप्लायसुद्धा होतो. तारिणी सगळं सर्च करून जाम खुश झालेली असते, तर दुसरीकडे सलमा तिचा फोन करते आणि तुमची शिमला मिरची रेडी आहे, त्याच्याबरोबर 5 मसालेसुद्धा टाकलेले आहेत आणि लवकर या, मी तुमची वाट बघते आहे. तर दुसरीकडे मात्र प्रेक्षकांनो तारिणीला आत्ता कळून चुकलंय की ही जी काही बाई आहे ती नक्की स्लीपर सेलची ॲक्टिव्ह मेंबर आहे आणि तिनेच आता काहीतरी घातपाताचा डाव ठरवलाय. दुसरीकडे खांडेकरांच्या घरी चेतना काकू फोनवर बोलत असतात. इकडे मात्र मालती म्हणायला लागते, अहो ऐका ना, तुम्ही जर बिझी नसाल तर मला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा चेतना काकू म्हणतात, अहो ताई असं का बोलताय, बोला ना, आता आपण काही वेगळे आहोत का. अहो असं नाही, आमचं लग्नाचं घर आहे, तारिणी घरात नाही आहे ना, मग तुम्ही तुमच्या भावाला याबद्दल काही सांगितलं की नाही. चेतना म्हणते, नाही हो, मी खरंच काही बोलले नाही दादासोबत अजून, कारण मी जर का बोलले ना दादा मला 1000 प्रश्न करतो आणि मला कळत नाही. तारिणी आम्हाला सुद्धा काही माहीत नाही, कुठे सांगून गेली नाही, काही नाही. तुम्हाला सुद्धा सांगितलं असेल ना तिने की आम्हालाच आता काही सांगायचं नाही असं होतं. ती म्हणते, नाही हो, आम्हाला सुद्धा काहीच माहीत नाही आहे आणि आपण या गोष्टीबद्दल जास्त आता न चर्चा केली तेच बरं होईल, कारण दादाला जर समजलं ना दादाचे प्रश्न मात्र फार आता वाढतात बरं का.
इकडे आमची इज्जत राखली असं वागा. आता तुम्ही बरोबर बोलताय, आम्ही आता सावरून घेतलं तर सगळं नीट होईल असं मालती चेतनाचं बोलणं चालू असतं. उगाच आपल्या घराची बदनामी होईल आणि ते काही मी होऊ देणार नाही आहे. आता उद्या साखरपुड्याची सगळी तयारी करायची आहे, तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. तेवढ्यात प्रेक्षकांनो चेतना बोलत असताना निशी मात्र येते. काय झालं काकू, काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा चेतना म्हणते, नाही ग, तुझ्या मालती आत्याचा कॉल होता, तारिणी नाही आहे ना म्हणून त्यांना टेन्शन आले. कसं आहे, ती ॲक्टिव्ह आहे तारिणी, आता सगळे कामं ॲडजस्ट करून घेते, सगळं सांभाळून घेते, त्यांना तारिणीवर फार विश्वास आहे. आणि तारिणी आता गायब आहे, कोणालाही न सांगता गेली. लोकांनी जर तारिणीबद्दल विचारलं, त्यांना माहिती पडलं तर आपल्या घराची बदनामी होईल ना. निशी म्हणते, हो ना, उगाच त्या तारिणीमुळे काव्याच्या साखरपुड्यात कुठला प्रॉब्लेम यायला नको आहे. चेतना म्हणते, नाही नाही, असं काही होणार नाही, तू तर काळजी करूच नको, आपण आहोत ना सगळे, आपण सगळे सांभाळून घेऊ. तेव्हा आता प्रेक्षकांनो या दोघी इकडून तिकडून निघून जातात. तारिणी कुठे गेली? सगळ्यांना आता तिने तापच दिलाय म्हणून युवराज निशी बोलत असतात. अगं, उद्याच्या साखरपुड्यामध्ये तारिणीचा जयघोष होईल बघ, तिच्या नावाची कशी चर्चा होणार आहे, सगळी सोय मी लावून ठेवली आहे. आणि उद्या खऱ्या अर्थाने तारिणीच्या नावावर मस्तपैकी आता तिकडे बॉम्ब फटाके फुटणार आहे. तारिणी मात्र प्रेक्षकांनो सगळीकडे शोधाशोध करते. अजून काही आठवते का? तिला आठवतं आजूबाजूच्या गोष्टीमध्ये सगळ्या गोष्टी तिला आता जाणून पडतात. तिकडे एक टुरिस्ट गाईड मात्र असतो. तेव्हा ते मात्र म्हणतात, आपल्या देशावर जो काही हल्ला झाला होता, काही लोकांनी या विहिरीत जीव दिला होता, कारण त्यांना दुसऱ्या कोणाच्या हातून मरायचं नव्हतं म्हणून त्यांनी आत्महत्याच करायचं ठरवलं. तारिणी आता सगळं फील करते, तिला आता थोडंसं इमोशनल वाटत असतं. तेवढ्यात प्रेक्षकांनो तारिणी ऑफिसरला कॉल करते आणि सांगते, सर, तुम्हाला महत्त्वाची मला गोष्ट सांगायची. सलमा नाव जिने मला सांगितलं, तिने आता इकडे नाव बदलले, काहीतरी आता इकडं तिचं भलतंच नाव आहे. आणि खरं तर ती मुलगी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आली होती, मी तिला पकडलं होतं. पण मी तुम्हाला सांगू का, मी डायरेक्टली त्या पोरीला भिडले नाही, कारण मला आता वेगळं काहीतरी कारण काढून तिच्याशी बोलावं लागेल. कारण ज्या एरियात मी तिला आता बघितलं तो खूपच आता गर्दीचा एरिया आहे, क्राऊडेड एरिया असल्यामुळे मला डायरेक्ट तिला पकडता आलं नाही. आणि मी डायरेक्ट तिच्या मागे पळाले तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तिच्या घराचा ॲड्रेस शोधणं गरजेचं आहे असं म्हणून तारिणी मात्र आता कामाला लागलेली असते. इकडे नेमकी ती सलमा प्रेक्षकांनो परत तारिणीला दिसते. तारिणी मात्र आता तिचा पाठलाग चालू करते. ती तिथे मिरच्या घ्यायला येते. तारिणीचं लक्ष बरोबर बारीक तिच्यावर असतं. ती जशी मागे वळते तारिणी आतमध्ये निघून जाते. पण त्या सलमाला कळून चुकतं, पण कोणी दिसत तर नाही आहे. ती निश्चिंत होऊन परत एकदा चालते. दुसरीकडे मात्र प्रेक्षकांनो शेखरच्या मागे टीम तारिणी लागलेली असते. कत्री, फातिमा आणि टेक्नोने शेखरचा पाठलाग सुरू केलाय. त्याच्यावर बारीक लक्ष ठेवलंय. शेखर कुठे जातो, कुणाला भेटतो, काय काय करतोय, सगळे अपडेट त्यांनी आता केडी सरांना द्यायचा निर्णय घेतलाय. तर दुसरीकडे तारिणीचं सगळं चालू आहे. पटापट सलमाच्या मागे आता पळते, मिरच्या टाकते. तेव्हा ते प्रेक्षकांना आपण पाहतोय, आज हिला घाई कशाची आहे, पूर्ण हप्त्याभराची मिरची घ्याल का? ती म्हणते, द्या ना, मला थोडी घाई आहे, लवकर द्या मिरची. आता मात्र प्रेक्षकांना तेवढ्यात तारिणी तिकडे येते. अहो, तुमची जी मिरची आहे ना, ती फरीदाबादची मिरची खूपच फेमस आहे ना, मी पूर्ण मार्केट बघितलं पण कुठेच मिळत नाही है। आता मात्र ये मिर्ची फेमस है और ये मिर्ची सिर्फ हमारे यहाँ मिलती है। तेव्हा तारिणी म्हणते, अच्छा भाई जी ऐसा क्या है मुझे बताइए तो। तेव्हा आता ती म्हणते, ये है ना फरीदाबाद से आती है। कैसे आती है, क्योंकि दूसरा देश है ना, दूसरे देश से एक्सपोर्ट होके आती है। अब नॉर्मली कैसे यहाँ पे मिलता नहीं है, तो आप ज़्यादा टेंशन मत लो, आपको मिर्ची मिली ना बस उतना ही काफ़ी है। तारिणी म्हणते, प्लीज़ पाजी मेरा एक काम करो ना, कोई हरकत नहीं है, अभी तो मैं निकल जाती हूँ। तारिणी लगेच मिरची घेऊन तिकडून निघते। आणि दुसरीकडे मात्र प्रेक्षकांनो शेखर सरांना कळलंय की त्याच्या पाठी कोणतरी लागले। शेखर आता धूम पळत सुटतो, केदार सुद्धा त्याच्या मागे लागतो आणि शेवटी मात्र प्रेक्षकांनो शेखरला पकडण्यामध्ये टीम तारिणी यशस्वी होते। शेखरला आता केदार पुढे जात नाहीये, पण बाकीच्या लोकांनी कत्रीने त्याला खूप प्रश्न विचारायचा प्रयत्न केलाय, भांबवून टाकलेलं असतं, पण शेखर बिचारा घाबरलाय। श्रीवास्तव कोण आहे, जयवंत श्रीवास्तवचा तुझा काय संबंध आहे, हा प्रश्न केल्या क्षणी त्या मात्र शेखरचे डोळेच पांढरे होतात। आणि दुसरीकडे तारिणी आता ती मिरची घेऊन निघते। प्रेक्षकांनो शिमला मिरची खाली पडून जातात तारिणीच्या हातातल्या। त्या बाईची टक्कर लागल्या क्षणी, काय हो काय केलं तुम्ही, प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरायच्या नाही माहीत नाही का, अशी कापडाची पिशवी वापरा, म्हणून मी एक्स्ट्रा कापडाची पिशवी ठेवते, घ्या घ्या तुम्हाला सामान घ्यायला सोपं पडेल। तिला एक एक करून मिरची भरून देते आणि आपको
तो मिर्ची बहुत पसंद है यार, ये तो बहुत टेस्टी लग रही है. दुसरीकडे मात्र प्रेक्षकांनो तारिणीने सलमावर अशी काही आता बारीक नजर ठेवलेली असते की त्या सलमाची पूर्ण आता तिने वाटच लावली. सलमा, रिहाना जे काही नाव आहे ते मात्र आता सगळे एकच आहेत. रिहाना मात्र तेव्हा तारिणीला म्हणते सलमा की रिहाना. ती रिहाना मग प्रेक्षकांनो जी सलमाच आहे ती मात्र आता घाबरून गेलेली असते. तारिणी म्हणते अच्छा मतलब सलमा, रिहाना, अफसाना, लफसाना सब एक ही हो ना आप लोग. एवढं मोठं तिने म्हणता क्षणी प्रेक्षकांनो सलमाने आता धूम ठोकली. लगेच आता तिचं लोकेशन ट्रॅक करायला चालू केलेलं असतं. शिमला मिरची तिच्या जागेवर पोचली. तारिणीने एक शिमला मिरची थोडीशी आता दूर पाडून त्याच्या आतमध्ये ट्रॅकिंग ID टाकलेला असतो. तेव्हा सर मात्र म्हणतात बरोबर तारिणी, परफेक्ट काम केलेलं असतं तू. आता मात्र सलमाचं लोकेशन मी तुला लगेच पाठवतो, ती तिला पकडून आण. आत्ताच्या आत्ता तू तिच्या मागे जा आणि तिला पकडून घे. इकडे मात्र शेखरला पूर्णपणे डाऊट आलाय, कोणीतरी आपल्या मागे आहे. जसा तो मागे वळतो तसा केदार दत्त म्हणून तिकडे उभा. केदारला म्हणतो काय रे केदार इकडे कसा? केदार म्हणतो शेखर सर मी माझ्या फ्रेंडला भेटायला आलो होतो, पण तुम्ही कसे काय इकडे? अरे माझं एक काम होतं म्हणून इकडे आलो. तू चहा घेणार का केदार? केदार म्हणतो नाही शेखर सर मला चहाची गरज नाही. तेव्हा ते म्हणतात काय रे इरा, कौशिकी ठीक आहेत ना? तारिणी कशी आहे? तेव्हा केदार मात्र म्हणतो सगळे ठीक आहे. आणि तुमचं बोलणं होत नाही का कौशिकी ताईसोबत, इरासोबत? तेव्हा ते म्हणतात नाही. अचानकच आता तो एकदम नाही म्हणतो. आणि इंटरेस्टिंग कसं काय शक्य आहे? आत्ताच तिला ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये पहिलं प्राईज मिळालं होतं. खूप ॲक्टिव्ह आहे ती आणि तारिणी सतत तिच्याशी बोलत असते. हो मला माहिती आहे. तारिणी तिला समजून सांगत असेल, माझ्याबद्दल तिच्या मनात काहीतरी चांगलं सांगत असेल. खरं तर ती तारिणीशी मन मोकळं करत असेल. तारिणी कशी आहे केदार? केदार म्हणतो मस्त एकदम. तेवढ्यात शेखर मात्र म्हणतो कौशिकीचं काय चाललंय रे? कौशिकी ठीक तर आहे ना? तेव्हा तो म्हणतो कौशिकी ताई तर ठीक आहे, पण तुमचं काय चाललंय? तुमचा आणि ताईचा कॉन्टॅक्ट नाही आहे का आता? तेव्हा म्हणतात नाही रे माझा कौशिकीचा काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे. केदार सांगतो ताई आजकाल खूप बिझी असते, दिवस रात्र काम करते, पण मला सांगा जयवंतशी तुमचा कॉन्टॅक्ट आहे का? ते ऐकून शेखरला मात्र घामच फुटतो. दुसरीकडे मात्र प्रेक्षकांनो तारिणी आता सलमाचा पाठलाग करत बरोबर तिच्या त्या रेहानाच्या घरात घुसते. तारिणी गाडीच्या मागे लपत लपत जशी ती वर चढते पटकन आता तिला पकडायचा प्रयत्न करते आणि शिमला मिरची तिच्या टोपलीतली काढून घेते. तर इकडे मात्र तारिणी गेटच्या जवळ आलेली असते. तिला एक्झॅक्ट लोकेशन मिळत नाहीये म्हणून ती आजूबाजूला बघत असते. तेवढ्यातच ती सलमा उर्फ रेहाना मात्र शिमला मिरची कापायला सुरुवात करते. तिच्या हातामध्ये ट्रॅकिंग ID लागलेला असतो आणि तिला डाऊट येतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे, ये लोक तो मुझे पकड लेंगे. आणि गॅसवर तिने सगळं डाळून टाकलेलं असतं. तारिणी म्हणते काय लोकेशन मिळत नाहीये मला. आता तिला डाऊट आलाय. तेवढ्यात तिला धूर दिसतो आणि तारिणी सरांना कॉल करते. सर इथे इमर्जन्सी आहे, लवकर आता ॲक्शन घ्यायला पाहिजे, तुम्ही बॅकअप पाठवा. तिच्यासाठी बॅकअप येतं पण सर तेवढा वेळ थांबता येणार नाहीये. तारिणी लगेच आता सीडीचा वापर करून अशी काही वरती चढते, दुसऱ्या मागच्या रस्त्याने चढते. तेवढ्यात सलमाने तिचे पासपोर्ट सगळे डॉक्युमेंट एका कढईमध्ये ठेवलेले असतात आणि ती आता आग लावायला जाणारच. तेवढ्यात तारिणी मात्र टेरेसवरून खिडकीतून अशी काही एंट्री करते प्रेक्षकांनो आणि सलमाची मात्र गच्चांडीच पकडते. अशी काही सलमाच्या अंगावर तुटून पडते ना, तिचा पाठलाग करत इथपर्यंत आणून तिने मात्र जो काही पळण्याचा प्रयत्न केलाय तारिणी तिला पळू सुद्धा देत नाही. आता मात्र तारिणीने तिला एका हाताने पकडून आपटू मारलेलं असतं. तिला गाडीमध्ये घालून आता इकडे सर बघा तुमचं पार्सल आले. आणि तेवढ्याच सर मात्र म्हणतात तिला काय उद्देश आहे तुमचा? तेव्हा आत्ताच्या आत्ता तुम्हारा मकसद क्या आहे बताओ मुझे. असं जेव्हा आता विक्रम सर म्हणतात ती काहीच बोलत नाही. पण तारिणीला मात्र काहीतरी दिसतं, ते म्हणजे कोड लँग्वेजमध्ये मुंबईचं नाव. आता मात्र मुंबईचं नाव ऐकताना सलमा तिच्याकडे बघायला लागते आणि इथे मात्र आपला भाग संपतो. सगळ्यांनी परत एकदा मुंबईला टार्गेट करायला घेतलंय. तारिणी आता कशी स्वतः त्या मुंबईला जाऊन सगळ्यांना वाचवणार, मुंबईवरचा हल्ला रोखणार, हे सगळं प्रेक्षकांना पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे. म्हणूनच तारिणी मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागांच्या अपडेटसाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर मंडळी उद्या परत भेटूया नवीन भागाच्या येणाऱ्या अपकमिंग रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.